प्रकार चाललाय हा? आज दिवाळीचा शुभ दिवस आणि हे असं अघटित घडावं? कितीही समजवलं तरी मन मानत नाही. घरात देवाचं अस्तित्व नसल्यामुळे जरा काही खुट्ट वाजलं ना तरी हपकून जायला होतं. त्यातून पूर्वापार चालत आलेला संस्कार आहे हा. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची कळत नकळतपणे शुभ अशुभाशी सांगड घातली जाते. त्यातून सध्या रघुनाथरावांशी वितुष्ट आल्यापासून तर या घरावर सतत कशाची तरी काळी सावली पडत असल्याचा भास होतो. महाराज या ना त्या रूपाने आमच्याबरोबर आहेतच. ते आमच्यावर कुठलंही संकट येऊ देणार नाहीत आणि आलंच संकट तरी त्यातून आम्हाला तारून नेतील. पण असं असलं तरी त्यांचं या घरात नसणं मनाला खातच. त्यांनी परत यायला हवं, तरच दुःखाचे क्षणही सुखाने सहन करता येतील. मनात खूप गोंधळ माजलाय. दादांच्या कानावर ही गोष्ट लवकरात लवकर घालायला हवी. मला वाटतं कदाचित तेच भरकटलेल्या मनाला शांत करू शकते. मी काही म्हणावं अशी परिस्थिती नाहीये सध्या. तुमचा भाऊ जे काही वागलाय, आपण फक्त आपल्याबद्दल बोलूया. मी तुमच्याकडनं जी अपेक्षा करतोय ते तुमचं आणि माझं रिलेशन समोर ठेवून युवराजचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. असं कसं म्हणता सर? युवराज तुमचा भाऊ आहे सख्खा. एक्झॅक्टली तेच मला म्हणायचं आहे. युवराज माझा भाऊ आहे आणि तो मेलेला मुलगा तुमचा कोणी नाही तरी त्याची बाजू घेऊन तुम्ही माझ्याशी. सर, प्रश्न कुणाची बाजू घेण्याचा नाहीये. प्रश्न न्यायाचा आहे. इट इज द जस्टिस दॅट काउंट. हेल विथ दॅट जस्टिस. माझ्या भावाच्या जीवापेक्षा कुठलीही न्याय देवता मोठी नाही आहे माझ्यासाठी. डॉक्टर, मी दादांना गुरुस्थानी मानतो, तुम्हालाही माहिती आहे. अशा वेळी त्यांनी मला मदतीचा हात द्यायचा की. जाऊ दे ना सर, हा वाद कधीच संपणार नाही. असं म्हणून कसं चालेल? वाद तर संपावाच लागेल आणि तोही मला हवा तसाच. डॉक्टर, मी मागे हटणार नाही. पर्याय शोधायचाच तर तो तुम्हाला शोधायचा आहे. सर, मी माझ्या परीनं एक पर्याय शोधला आहे. हा चेक. तुम्ही मला 5 लाख रुपये दिले होते. त्याचं गेल्या वर्षभराचं व्याज धरून मी चेक लिहिलाय. उपकारांची परतफेड करण्याचा फार सोपा मार्ग निवडला तुम्ही डॉक्टर. पण एवढ्यावरच सगळं संपत नाही. पैशाच्या पलीकडे बऱ्याच गोष्टी असतात. सर, हे घर पुन्हा उभारण्यामध्ये तुमचाही हातभार आहे म्हणून मी आतापर्यंत शांत उभा आहे. पण या घराकडे जर वाकड्या नजरेनं पाहाल ना तर मग मी. हे सगळं तुम्ही मला करायला भाग पाडताय डॉक्टर. नाही सर, हे सगळं करण्यापासून आम्ही तुम्हाला परावृत्त करतोय. युवराजला पाठीशी घालणं हा अक्षम्य अपराध आहे. डॉक्टर, 1 मिनिट. माझं बोलून झालेलं नाही अजून. सर, तुमचे उपकार आम्ही कधीही विसरलेले नाही आहोत आणि यापुढेही विसरणार नाही कदाचित. पण उद्या जर तुम्ही या घराची पाळंमुळं खणायला लागलात तर मी तसाच हात बांधून उभा राहीन. या गैरसमजामध्ये राहू नका. सर, मी तुमच्या समोर कायम हात जोडून उभा राहिलोय आदरानं. मला ते हात सोडायला लावू नका. डॉक्टर, तुम्ही हे बरं करत नाही आहात. सूर्यासारखं धडधडीत उदाहरण समोर असताना देखील. सर, आज मी हे बोलतोय यातच काय ते समजून घ्या. तुम्ही या सिस्टीमचं खेळणं बनवून टाकलंय. पण रघुनाथराव, प्लीज डोंट फॉरगेट, द सिस्टम इज मेड बाय अ कॉमन मॅन
आणि हा सामान्य माणूस जागा झाला ना तर ही सगळी सिस्टीम उलथवून टाक. हे बघा डॉक्टर, या तुम्ही आता. रघुनाथराव, तुमचं झालं असेल तर बोलतो. पैशाच्या बळावरती जोरावरती तुम्ही कदाचित न्याय विकत घेऊ शकाल, साक्षीदार विकत घेऊ शकाल, कदाचित न्यायाधीशांनाही विकत घेऊ शकाल, परंतु आणखीन एक न्यायालय असतं ते मात्र तुम्ही विकत घेऊ शकणार नाही. या न्यायालयात नव्हे पण निदान त्या न्यायालयात तरी तुमच्या भावाचा नक्की निकाल लागेल. रघुनाथराव, मी पुढच्या जन्माबद्दल बोलत नाही, मी याच जन्माबद्दल बोलतोय. इतर सगळ्या प्राण्यांपेक्षा माणसाला निसर्गाने जास्त आयुष्य दिलेलं आहे. ते एवढ्याच करता दिलेलं आहे की माणूस या जन्मात जे काही करतो त्याबद्दल त्याला जे भोगावं लागतं ते याच जन्मात भोगावं लागतं. म्हणून हे मोठं आयुष्य दिलेलं आहे अशी माझी श्रद्धा आहे. यश ही चांगुलपणाची मक्तेदारी आहे अशी माझी खात्री झालेली आहे. यावेळेलाही मला तसंच यशच मिळणार आहे. जय गुरुदेव. दादा, हां सरिता, बस. काय झालं? आले लाईट का नाही? नाहीच दादा, आज लक्ष्मीपूजन आहे. संध्याकाळपर्यंत तरी येतील ना लाईट्स? म्हणजे बरं नाही वाटत मनाला. सोन्यासारख्या दिवशी असं अशुभ. सरिता, शुभाशुभ हे मानण्यावर असतं आपल्याला. तुम्ही एखादं चांगलं काम करत असताना तुम्हाला कितीही वाईट अनुभव आले तरी सुद्धा ते शुभच मानायचं, आणि एखादं वाईट कृत्य हातून होत असताना भले लाख चांगले अनुभव आले तरी ते अशुभच मानायचं. आपला हा संघर्ष चांगल्या गोष्टी चाललेला आहे की नाही, मग कशाला काळजी करायची? तुमचं म्हणणं पटतंय मला दादा, पण मन मानत नाही ना. जे संस्कार झालेत मनावर त्यांचं काय करायचं? ते नाही बदलता येत. सरिता, प्रीती आणि परंपरा याच्या चौकटीमध्ये आजपर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी घडताना पाहत आलो, अनुभवत आलो, त्या गोष्टी यापुढे सुद्धा अशा चालत राहतील अशी अपेक्षा मनाशी बाळगणं चुकीचं आहे. काळ बदलतो आहे, परिस्थिती बदलते आहे, तेव्हा या नव्या काळाची पावलं ओळखून आपल्याला नव्या गोष्टींचा स्वीकार करता आला पाहिजे, ते जमलं पाहिजे. आता अशा नव्या गोष्टींचा स्वीकार करताना सुद्धा जुन्याची आपली जी ओळख आहे ती ओळख जितकी जास्तीत जास्त आपल्याला जवळ ठेवता येईल तेवढी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. पण दादा, सरिता, शेवटी जगामध्ये एकच आहे खरं, चांगुलपणा, वाईटपणा.
आपल्याला रीत समजा नाही पाळता आली तरी आपल्याला चांगुलपणा पाळता येतो की नाही, तो पाळायचा. तो परमेश्वराच्या दरबारी नक्की रुजू होईल. तू शांतपणाने घरी जा, सगळं व्यवस्थित होईल. पोरी बऱ्या आहेत ना? दिवाळी बरी चालली ना त्यांची? हो दादा. बरं, अभय पिंगळे साहेबांना मी दिलेली चिठ्ठी देऊन आला का? हो, त्यांना भेटून आले ते. दादा, संध्याकाळी 6 ते 8 आहे मुहूर्त लक्ष्मीपूजनाचा. तोपर्यंत तरी येणार आहेत ना लाईट्स? म्हणजे येतील ना? येतील. तुम्ही येणार आहात ना लक्ष्मीपूजनाला घरी? अर्थातच, आपल्या घरचं लक्ष्मीपूजन आहे, कसा येणार नाही? जरूर येणार. मी साधारण 7 पर्यंत येतो. आणि मुख्य म्हणजे तू आपल्या या घराची लक्ष्मी आहेस. तुझ्या घरामध्ये अंधार कसा राहील? हो, जा शांतपणे, जा घरी. मी येतो. नक्की या. पण येतो मी. कस्तुरी तयारी झाली सगळी? अगं ते गंध उगाळायचं राहिलं होतं मगाशी ते. हा, ते करून ठेव जरा. समीरा, स्वानंदी, अगं जरा लांब व्हा, ते भाजेल तुम्हाला तिथे. आणि सगळे फटाके आज लावणार आहात का? पूजेनंतर वाजवायला नको का काय? राहू देत ना, पण रमल्यात ना ते तिथे. आता इथे अंधारात येऊन काय करणार आहे? नका ओरडू. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शी, हे लाईट पण नाहीत ना, असं उदास उदास वाटतं नुसतं. दादाही येणार होते 7 पर्यंत, अजून कसे नाही आले? तुम्ही त्या पिंगळ्यांना फोन करा ना, त्यांना म्हणावं काय झालं लाईटचं, हे असं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अंधारात नका ठेवू म्हणावं. सरिता, मी फोन केला त्यांनी ऑर्डर इश्यू केली, पण आता ह्या सुट्ट्या आल्या 2-3 दिवस लागून, ते तरी काय करणार? प्रकाशात करूया पूजा. हा, अगं ते आलंच ओघानी, पण असं छान नाही वाटत, प्रसन्न नाही वाटत त्यांनी. माझ्या इतक्या वर्षाच्या संसारात असं कधीच झालं नाही. आणि आत्तापर्यंत कसं दिवाळी म्हटली की घर असं आनंदाने प्रकाशाने उजळून निघायचं. आणि आजही तसंच होईल सरिता. आजही तसंच होईल. माझं मन मला सांगतंय. माझी खात्री आहे लाईट येतील. लक्ष्मीपूजनाची तयारी झालेली? हो, ये ना तू, हातपाय धुवून घे. येतो. चल चल, ही लाईट आली असते ना तर बरं झालं असतं. चला. हातपाय धुवून घेतात. हो, मी आलो. खऱ्या सुखाचा चेहरा नाही कोणीही पाहिला. जेव्हा भेट होई तेव्हा मग कळे ज्याला त्याला. तरहावे गळ्या अनेक जाती, नात्यांमधले भाव बदलते. किती रुपेरी सोनेरी आगळी त्याची किमया. जो तो हाकारी तो म्हणे रे, या सुखानो या सुखानो या सुखानो या.